नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुम्ही मस्त असाल आणि मी कोमल. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल. माझं पहिलं प्रेम कोण आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. तर मला पहिलं प्रेम कोणावरती झालं, कसं झालं आणि कुठे झालं हे मलाही माहिती नाही, पण मला पहिलं प्रेम झालं होतं. आणि झालं होतं म्हणजे झालं आहे. आणि त्या पहिल्या प्रेमाला मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही आणि शेवटपर्यंत विसरणार पण नाही आहे मी. कारण माझं ते पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. मी नाही विसरू शकत कधीच त्या प्रेमाला माझ्या. आणि हे मला प्रेम झालेलं मला माझ्या घरच्यांना सांगायचं होतं, पण माझ्या घरचे ते मान्यच नव्हते करत. आणि एक दिवस मी असेच घाबरत म्हटलं, अरे किती दिवस मी असं लपवणार आहे की मला प्रेम झालेले. मग मी माझ्या घरच्यांना सांगण्याचं धाडस केलं आणि एक दिवस घरच्यांना सांगितलं, पण घरच्यांनी माझं प्रेम काय मान्य केलं नाही आहे. पण मी सांगितलं घरच्यांना की मी माझ्या पहिल्या प्रेमाशिवाय मी राहू शकत नाही, तुम्ही काही करा पण माझं प्रेम मला द्या. तर मग घरच्यांनी पण थोडे दिवस मान्य केलं आणि नंतर घरच्यांनी विचार केला की माझं लग्न लावून टाकायचं. मग त्यांनी विचार केल्यानंतर मग मी पण जरा, कारण माझ्या पहिल्या प्रेमाशिवाय मी राहू शकणार नव्हते आणि लग्न कसं करायचं हा विचार मलाही पडत होता. मग चला तरी पण मी विचार केला की म्हटलं आता घरच्यांना पण वाटते माझं लग्न करायचं, पण मी घरच्यांसमोर पण एक अट ठेवली की जर माझं लग्न करायचं असेल तर मला ज्या मुलाशी लग्न करायचं आहे त्या मुलाला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल मला सांगायचं आणि जर त्या मुलाला माझं प्रेम मान्य असेल तर मी लग्न करायला तयार होईल. तर घरच्यांनी माझी अट मान्य केली आणि घरचे बोलले चल ठीक आहे तुझं लग्न लावून. तर खूप स्थळ असे मला पाहिले, पण बऱ्याच मुलांना ते मान्य नव्हतं माझं पहिलं प्रेम. आणि मला तसंच म्हणजे लग्नही करायचं नव्हतं की माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं आणि मान्य केलं तरच मलाही लग्न करायचं होतं. पण असंच करत भरपूर असे स्थळ येऊन गेले, त्यांना मान्य नव्हतं माझं पहिलं प्रेम. आणि मग एक दिवस मला हे भेटले आणि त्यांना मी बोलले, त्यांनी मला आले पाहिलं, असंच झाले आमच्या गप्पा गोष्टी झाल्या भरपूर. मग एक दिवस मी त्यांना कॉलवरती बोलले की माझं पहिलं प्रेम आहे. तर ते बोलले कोण, काय, सांग मला. तर म्हटलं तुम्हाला जर मान्य असेल तर मी लग्न करायला तयार आहे, तुम्हाला मान्य नसेल तर मी लग्न नाही करू शकत, मी अशीच बिना लग्नाची राहू शकते. तर मग ते बोलले ठीक आहे, मी भेटेल तुझ्या तुझं जे पहिलं प्रेम आहे त्यांना मी भेटेल. तर ठीक आहे म्हटलं चालते आपण भेटूया. पण जेव्हा पण मी म्हणजे त्या दोघांची अशी भेट घडवायची तेव्हा त्या दोघांची भेट होतच नव्हती. कोणीतरी म्हणजे कोणाला तरी वेळ नसायचा. असंच होत गेलं. मग मी एक दिवस काय केलं, म्हटलं आता ह्यांची भेटच होत नाही आहे, आता काय करायचं. मग मी ज्याच्यावरती माझं पहिलं प्रेम आहे त्याला मी आधीच घरी आणून ठेवलं होतं. घरी आणून सकाळचंच आणून ठेवलं घरी. आणि मग ज्या मुलाशी माझं लग्न होतं त्यांना मग मी यांना बोलून घेतलं घरी. मग त्यामुळे त्यांची भेट झाली आणि एवढ्या छान त्यांच्यामध्ये गप्पा रंगल्या की नाही, एवढ्या छान वाटलंच नव्हतं मला की त्यांच्या दोघांमध्ये पण एवढ्या छान गप्पा रंगतील. खूप छान गप्पा रंगल्या त्यांच्यामध्ये. आणि मीच विचारात पडले की मी म्हटलं यांच्या मी भेट घडवून दिली कशासाठी आणि यांच्यात तर गप्पा एवढ्या छान रंगल्यात, आता करायचं काय. म्हटलं मला नाही वाटत की ज्या मुलाशी माझं लग्न होणार आहे तो मुलगा मान्य होईल आता एवढ्या गप्पा झाल्यात म्हटल्यावरती. पण तरी हे माझ्यासोबत लग्न करायला तयार झाले आणि त्यांनाही माहिती झालं माझं प्रेम ज्या कोणावरती आहे त्याशिवाय मी राहू शकत नाही हेही मान्य त्यांना झालं. तरी ते माझ्यावरती लग्न करायला तयार झाले आणि आभार मानते मी त्यांचं की ते माझ्याशी लग्न करायला तयार झाले. एवढं माहिती सांगूनसुद्धा ते माझ्याशी तयार झालेत लग्न करायला, त्यांनी माझ्याशी लग्न केलं. आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर मी अजूनही माझ्या प्रेमाला ते भेटायचं म्हटलं ना तर ते घेऊन येतात घरी आणि माझी त्यांची भेट घडवतात आणि आम्ही एवढ्या छान गप्पा मारतो की नाही बसल्यानंतर, खूप छान गप्पा मारतो आम्ही तिघंजण. असं बसलेलं जर असेल ना तर खूप एवढ्या छान गप्पा मारतो आम्ही खूप. आणि नशीबवान आहे मी की माझ्या मिस्टरांना पण माझं पहिलं प्रेम माहिती आहे. आणि म्हणजे आता काय सांगू मलाच कळेना, काय सांगू मला कळेना आता मी काय बोलू. म्हणजे माझे मिस्टर एवढे समजूतदार आहेत की मला जर कधी भेटूशी वाटलं माझ्या पहिल्या प्रेमाला तर माझे मिस्टर
डायरेक्ट घरी जाऊन घेऊन येऊन मला माझ्याशी गप्पा मारायला असं बसवतात, बोलतात मारा तुम्हाला काही गप्पा मारायचे तेवढे गप्पा मारा. आणि खरंच एवढ्या छान आमच्यामध्ये गप्पा होतात की नाही, त्या दिवशी मी एवढी खुश असते, एवढी खूप खुश असते, कारण ते माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं तेच माझं प्रेम आहे. तर चला मग माझ्या पहिल्या प्रेमाचं तुम्हाला नाव सांगते. माझ्या पहिल्या प्रेमाचं नाव आहे, तर माझ्या पहिल्या प्रेमाचं नाव आहे मटण. आणि ते मला एवढं आवडतं की नाही, एवढं खूप 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 म्हणजे खूप आवडतं. आणि मी त्याला कधीच विसरू नाही शकत. आणि तुम्हाला तर सांगितलं, मला जेव्हा पण माझ्या पहिल्या प्रेमाला भेटू वाटतं तेव्हा माझे मिस्टर घरी घेऊन येतात आणि भेटायला होतात. तर चला मग आज माझ्या मिस्टरांनी मटण घेऊन आलेले आहेत. आणि मस्तपैकी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर छान मस्तपैकी असं बनवते, टाकून शिजवून घेते आणि मस्तपैकी बनवून छान गप्पा मारत बसते त्याच्यासोबत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.